रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ही संकल्पना जर राबवली तर अनेकांच्यासाठी पाणी येईल, म्हणजे पिकाला पाणी मिळेल, जनावरांना पाणी मिळेल, व्यक्तीला पाणी मिळेल. आपण फक्त म्हणतो बळीराजा बळीराजा, त्यासाठी जाणून आधीचे मला माहीत नाही, मला त्याच्यावर टिप्पणी करायची नाही आहे. पण जे लाटेत निवडून येतात आणि जे कामामुळे निवडून येत नाहीत त्यांना कामाचं महत्त्वच कधी कळणार, तो आम्हाला कळतो. काही सरकारची लाडकी बहीण योजना आर्थिक अडचणीत सापडली, काय सांगाल? सरकार महाराष्ट्राची तिजोरीच आता आर्थिक अडचणीत सापडली आहे. लाडकी बहिणीचे आता 9 लाख लाभार्थी कट होत आहेत आणि हे आपल्याला माहितीच होतं, एकदा होणार होतं. त्या लाडकी बहीण योजनेकडे सगळे पैसे वळवल्यामुळे अनेक योजना, PM किसान, संजय निराधार, सगळ्या योजना बंद आहेत. सरकारनी एवढं पण सांगितलं की तुम्ही जर एका योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला दुसरी योजना आम्ही देऊ शकणार नाही. इथपर्यंत ह्या लेवलला येऊन सरकार जर पोचली असेल तर ती शोकांतिका आहे. लाडकी बहीण आपण म्हणतो एक आय वॉश होतं, ॲक्च्युली त्यांना EVMच करायचं होतं, पण EVMवरच कसं म्हणून लाडकी बहीणमुळे आम्ही जिंकलो. ॲक्च्युली ते EVMमुळे, त्यासाठी ती लाडकी बहीण समोर आणलेली. पण आज एकही योजना राबवली जात नाही आहे, एकही योजनेची निधी लोकांपर्यंत पोचत नाही आहे. ग्रास रूटला खूप अडचणीत लोक आहेत. फक्त सत्तेत असणारे सत्तेची मजा घेत आहेत, सत्तेचा गैरवापर करत आहेत, अब्यूज ऑफ पॉवर. विमानं वळवली जात आहेत, धमक्या दिल्या जात आहेत, मर्डर्स केले जात आहेत, मारहाण केली जाते आहे. आणि सरकारचा सत्तेचा गैरवापर कसा करायचा हे ज्वलंत उदाहरण हे महायुतीचं सरकार आपल्याला देतं. लोकांचा सहभाग खरं तर आम्ही गावांशी ऑलरेडी बोललो आहे. गावांना प्रत्येक ग्रामस्थाला कॉन्फिडन्समध्ये घेतलं आहे. ते काम ऑलरेडी आमचं झालं आहे. कलेक्टरशी बोलणं झालं आहे, NOC प्राप्त झालं. स्थानिक लोकप्रतिनिधी कोणत्याही प्रकारचे अडथळे न निर्माण करायचे अशीच आमची अपेक्षा आहे. त्यांचं त्या पद्धतीचं सहकार्य, उगाचच इगो पाण्यामध्ये मध्ये आणू नये. त्या सगळ्या परवानग्या आम्ही घेतल्या, सगळं माझं काम क्लिअर असतं. याच्यामध्ये प्रामुख्याने मंगळवेढा, अक्कलकोट, मोहोळ हे तीनच तालुके, बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण. माझ्या मतदारसंघात बार्शी येत नाही. माझ्या मतदारसंघात शहर मध्य येतं, उत्तर येतं, पंढरपूर मंगळवेढा येतं, अक्कलकोट येतं, दक्षिण सोलापूर येतं, मोहोळ येतं. दक्षिण सोलापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्याचा सोर्स आहे, सगळ्या गावांमध्ये पाणी पोचतं आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये जर असं कोणतं तरी गाव असलं, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट बॉर्डरवर बरीच गावं आहेत आणि त्याच्यापैकी एक आम्ही घेणारच आहोत. आणि हे एकदाच नाही, हे 5 पूर्ण वर्षाचं काम आहे, हे फक्त पहिला टप्पा आहे. ताई, आपलं सोलापूरचं छत्रपती धर्मवीर संभाजी तलाव प्रदूषणमुक्त करण्यासाठी काही करता येईल का? कारण वर्षानुवर्ष बघतोय आपण त्या ठिकाणी प्रचंड गाळ सुद्धा आहे आणि प्रचंड कचरा सुद्धा त्याच्यामध्ये आहे. दरवर्षी त्याच्या बातम्या प्रसिद्ध होतात, पण प्रत्यक्ष काही कृती होत नाही. महापालिका फक्त जलपर्णी काढून सोडून देते. बघा, महापालिका नाहीच आहे आता सोलापुरात, अस्तित्वातच नाही आहे. प्रशासक आहेत, प्रशासकांची पण ट्रान्सफर होते, दुसऱ्या जिल्ह्याचे येतात. आणि आम्ही एवढंच, महापालिका इलेक्शन लवकरात लवकर झाले पाहिजेत म्हणजे सगळं सुरळीत होईल. आणि अर्थात प्रशासनाचं एवढंच काम असतं, ते साफ ठेवणं, त्याच्यात गाळ न त्याच्यात कचरा न टाकायचं. हे नागरिक म्हणून आपण पण कुठेतरी ह्याबद्दल थोडं कॉन्शियस. काही लोकांनी भारत विरोधी घोषणा दिल्या असा आरोप करण्यात आला. त्यांची ज्या झोपड्या आहेत त्या JCBच्या सहाय्यानं खालून टाकून दिल्या. युपीमध्ये जे बुलडोझर मानला होता ते कुठेतरी महाराष्ट्रात येत आहे का? आणि त्या घोषणाबाजी दोन्हीकडे तुम्ही कशा पद्धतीने? मला अभिमान आहे खरं तर, भारत जिंकलं आणि सगळ्यांनाच अभिमान असायला पाहिजे भारतवासियांचा. असं कुठे होत असेल तर अर्थात शासनाने त्याची नोंद घ्यावी आणि जे काही विषय आहेत ते. बुलडोझर राज्यामध्ये थेट झोपड्या त्यांचं घर उद्ध्वस्त करून टाकण्यात आलं. बुलडोझर, अनधिकृत अतिक्रमण, ह्या सगळ्या गोष्टी काढायच्या का नाही त्याच्यामागे पण सरकारचा निर्णय हा महत्त्वाचा असतो.
त्यांची कागदपत्र काय, ते नेमकं कोणत्या कारणामुळे, मला त्याच्याबद्दल एक्झॅक्टली माहिती नाही आहे, पण घेऊन एक्झॅक्टली कोणत्या कारणामुळे काढण्यात आला त्याच्यावर लक्ष द्या. काँग्रेसचा प्रभाव ओसरल्याचं दिसून येत आहे आणि अजून काँग्रेसला जिल्हाध्यक्षपद मिळेना झालेलं आहे कोणालाही. तर नेमकं काय माननीय राहुल गांधीजी, लीडर ऑफ ऑपोजिशनने पार्लमेंटमध्ये त्यांच्या प्रेसिडेन्शियल स्पीचच्या डिस्कशनवर महाराष्ट्रासमोर, देशासमोर महाराष्ट्रात झालेली स्थिती, 4 महिन्यात किती मतदार वाढले, कोणत्या पद्धतीत इलेक्शन कमिशन अजूनपर्यंत, हे भाषण झाल्यानंतर महाविकास आघाडीची राहुलजी, सुप्रियाताई सुळे, संजय राऊतजींची पत्रकार परिषद होऊन सुद्धा आज 20 दिवस होत आहेत, अजूनही ECIने आम्हाला ती यादी दिली नाही आहे. आणि 70 लाख मतदार 4 महिन्यात वाढतात, जे 4 वर्षात पण वाढू शकले नाही, आणि आम्हाला त्याची यादी मिळाली नाही. ह्याच्यावरून कळतं की ते 100% काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतायत, आणि ती निवडणूक ही EVMच्या हॅकिंगमुळे ह्या लोकांनी जिंकले. ते खरं जन्मत नव्हतं. भारत पाकिस्तान मला असं वाटतं जे ते बोललेत आणि त्यांना जास्त महत्त्व मला ह्या अतिशय महत्त्वाच्या प्रेस कॉन्फरन्सला द्यायचा नाही. तलावाचा जर विकास केला तर अधिकाधिक प्रमाणात चांगलं पाणी तिथं मिळू शकलं असं म्हणणं येतं आहे. अनेकांनी त्यावर अभ्यासकांनी सुद्धा आपले मत नोंदवली की हितप्रकार तलाव जर व्यवस्थित करण्यात आला तर तेच पाणी तर पिण्यासाठी वापरतो. नक्कीच, आणि त्यावर पण जसं मी म्हणाली येणाऱ्या दिवसात, महिन्यात आम्ही काम करू. आपण आनंद रस्त्याचा खूप चांगला विषय मांडला होता राज्य सरकारचा जो महत्त्वाचा आहे, ज्यावर शेतीतील बरेच पांढऱ्या रस्त्याची कामं थांबले, त्या संदर्भात गव्हर्नमेंटकडून काय ॲक्शन झाली त्याच्यावर? मी पार्लमेंटमध्ये पण सांगितलं आणि ह्या गोष्टीचा मी निषेध केलेला. मागच्या दिशाच्या मीटिंगमध्ये असं निदर्शनास आलं की डिसेंबर 13, 2024 सरकारने एक अतिशय भयानक, आणि मला खंत वाटते की तुम्ही याबद्दल काय बोलत का नाही आहात, ते सरकारने अतिशय भयानक GR काढलं की महाराष्ट्र राज्यातली सर्व सार्वजनिक कामं बंद करावी. आज महाराष्ट्रात एकाही गावात पाण्यान रस्त्याचं काम, ओढे, रस्ते, नदी नाले, गटर्स ह्याची कामं चालू नाही आहेत. कारण का, हे सरकारने अतिशय भयानक GR काढलं. कारण का, ते म्हणाले ही कामं पूर्ण करायला महाराष्ट्र सरकारकडे पैसे नाही आहेत. आज तुम्ही बघता PMGSY महत्त्वाची रस्ते, पण गावात अंतर्गत रस्ते नाही आहेत, गावाशी जोडणारे रस्ते नाही आहेत. सगळी कामं ठप्प पडले आहेत गेले काही महिने, आणि ते GR अजूनही रिट्रॅक्ट करत नाही. त्या GRवर अजूनही स्थगिती मिळाली नाही आहे. हे इतकी वाईट गोष्ट आहे. ह्याबद्दल बवाल झाला पाहिजे, आणि कृपया हे तुम्ही निदर्शनास आणणं गरजेचं आहे. ते GR ताबडतोब रद्द झालं पाहिजे, त्याच्यावर स्थगिती आणली पाहिजे. मी पार्लमेंटमध्ये ह्यावर बोलले. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पदं दिली जातील आणि शहर जिल्ह्याची कार्यकारिणी देखील केली जाईल. ती प्रक्रिया कधीपासून आणि केव्हापासून सुरू आहे? आता आमच्या मीटिंग सुरू आहेत. पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हा अध्यक्ष, शहर अध्यक्षांसोबत प्रांत अध्यक्ष भेटत आहेत, आणि खूप चांगली स्टेटमेंट होती ती. त्याच्यामध्ये अजून एक ओळ होती. ते म्हणाले की ज्यांच्या मागे लोक आहेत अशाच लोकांना पदं मिळणार आहे, ज्यांच्या मागे जनता आहे. ही मला असं वाटतं एक गेम चेंजर स्टेटमेंट आहे, आणि प्रांताध्यक्ष त्याच पद्धतीत काम करतील अशी. त्यांनी महाराष्ट्रासाठी जनरल ती दिलेली, आणि अर्थात तो त्यांचा अधिकार आहे, आणि नक्कीच येणाऱ्या काळात तुम्हाला ते बदल होताना दिसतील. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत जे आहेत त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळते आणि अश्लील भाषेत देखील शिवीगाळ होते. खरं तर छावा चित्रपटावरून इंद्रजित देशमुख जे आहेत ते ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप त्या व्यक्तीकडून करण्यात येतो, आणि जीवे मारण्याची धमकी देते इतिहास अभ्यास. बघा, हे सरकार आल्यापासून आपल्या देशात, आपल्या प्रांतात फक्त जात पात धर्म ह्याच्यावरच विषय होत आहेत. बवाल त्याच्यावरच होतो आहे. जी खरी कामं आहे, जी लोकांच्या आयुष्यात फरक आणणारी कामं आहेत, त्याच्यावर काही चर्चा होत नाही आहे, काही कामं होत नाही. ती शोकांतिका आहे, आणि ह्याच गोष्टी जर होत राहिल्या तर आपण पुढे न जाता आपण ऑलरेडी आपण मागेच चाललो आहे. खरं तर तसं बघितलं तर हे कुठेतरी बदलणं गरजेचं आहे. हे आम्हीच करू शकतो. आता सरकारकडून जास्त अपेक्षा राहिल्या नाही आहेत. ही क्रांती ही लोकांमधूनच आता झाली पाहिजे. कर्नाटक आणि महाराष्ट्राचा वाद पुन्हा वाढताना दिसतोय. कर्नाटकात आपल्या इथे आढळलं जात आहे, महाराष्ट्रामध्ये त्याला 6 महिने
मागणी सुरू झाली नाही आणि आपण खासदार म्हणून काय प्रयत्न करते? मला एक करेक्शन करायचं आहे सुरवसेजी, तुम्ही एक्सपिरियन्स पत्रकार आहात, अनेक वर्षापासून तुम्ही जर्नलिझम करताय. विमान सेवेचं उद्घाटन पंतप्रधानांनी नव्हतं केलं, विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलेलं. अजूनही आम्ही आतुरतेने त्या आकाशाकडे बघत आहोत की विमानसेवा कधी सुरू होईल. विमानसेवा म्हणजे हे विमान येणार आहे, ते विमान काही होताना दिसत नाही आहे. मी मिनिस्टर सिव्हिल एव्हिएशन TDPचे जे आहे त्यांच्याशी बोलले आहे. मी त्यांना आग्रह केला आहे की कृपया करून मीटिंग एअरलाईनची ताबडतोब घ्या आणि ही विमानसेवा सुरू करा. पण अडथळे निर्माण होतात, इगोचा विषय होतो. जेव्हा आम्ही पुढाकार घेतो तेव्हा ते कसं थांबवायचं नेमकं ह्याकडे सरकार जास्त लक्ष केंद्रित करत आहे. पण लोकांनी आशेने काँग्रेसचा खासदार सोलापूर जिल्हा 10 वर्षांनी निवडून दिला आहे. लोकांनी विश्वास दिलेला तो मी दाखवलेला मी व्यर्थ जाऊ देणार नाही. काही दिवसातच काँग्रेस पक्षाकडून आणि आपल्याकडून विमानसेवा सुरू झालेली तुम्हाला दिसेल, जर सत्ताधाऱ्यांनी अडथळे नाही आणले तर. सहकार्य कराल, ह्याचं लोकांपर्यंत पोचणं आणि काय काम होतं आहे हे पोचणं महत्त्वाचं आहे. ह्या संस्थेने आपल्या देशात 5-6 गावांमध्ये, जिल्ह्यांमध्ये, राज्यांमध्ये काम केलं आहे. त्याबद्दल पण ते तुम्हाला माहिती सांगतील. आणि सुरुवातीला आम्ही मंगळवेढाचं डोंगरगाव घेतो आहे. मी जसं 24 गावांचा प्रश्न म्हणाली, हे 24 गावांमधली सुरुवातीला आम्ही डोंगरगाव घेतो आहे. त्या डोंगरगावात मोठं तलाव आहे जिथे आता पाणी नाही आहे, कोरड पडले आहे. तिकडे पुन्हा एकदा पर्कॉलेशन, खोदकाम असेल, रिवायवल असेल, कन्झर्वेशन असेल, सगळं ही संस्था करणार आहे. त्या डोंगरगावाच्या तलावावर अवलंबून असणारी 4 गावं आहेत, हाजापूर, हिवरगाव, पाटकळ, खोमनाळ. ही 4 गावं आहेत जी डोंगरगावावर अवलंबून आहेत. त्याच्यानंतर लक्ष्मी दहिवाडीमध्ये आम्ही काम घेतो आहे. लक्ष्मी दहिवाडी मध्ये जवळजवळ 11,000ची लोकसंख्या आहे. त्यानंतर वाफळे, मोहोळ तालुका, ही आधीची 2 गावं मंगळवेढा तालुका होती. वाफळे, मोहोळ तालुका, तिथे आम्ही हे काम घेतो आहे. अक्कलकोटचं आम्ही एक आयडेंटिफाय करतो आहे. आम्ही हाल चिंचोळी केलेलं, पण तिकडे त्या सुकलेल्या ओढ्यात फक्त खडी आहेत म्हणून ते कट करून कदाचित आम्ही कर्देहाळी घेऊ. दक्षिणमध्ये तर पाणी आहे, पण येणाऱ्या दिवसात पण तिथे पण फोकस करू. आणि ह्यासोबत जी 24 गावं आहेत त्याच्यातली 10 गावं सुरुवातीला जिथे विहिरी खोदायचं काम ह्या संस्थे माध्यमातून आम्ही करत आहोत. जिथे विहिरी आहेत त्यांना रिचार्ज करण्याचं काम करणार आहोत. आणि जिथे विहिरी अजिबात नाही आहेत किंवा साठवण क्षमता ज्या गावात नाही आहे तिथे विहिरी खोदण्याचं काम करणार आहोत. हे फक्त मी तुम्हाला ह्या वर्षीचं सांगते आहे. ही सगळी कामं जून-जुलैपर्यंत पूर्ण होतील. म्हणजे जुलै ते सप्टेंबर ह्याच्यात तुम्हाला ह्या वर्षी पाणी साठा होताना दिसेल. आणि पुढच्या मार्चनंतर अजून गावं, अजून विहिरी, अजून ओढे, नाले, लेक घेण्यात येतील. 5 वर्षाचं काम आहे आणि होपफुली पुढे पण त्याच्यानंतर पण हे काम आमचं ह्या पद्धतीत सुरू असणार. तर मग प्रेझेंटेशन घेऊयात प्लीज आणि मग प्रश्न घ्या. हवेत तीर मारत नाही होत. आज 3 वाजता डोंगरगावला आम्ही नारळ फोडून श्री गणेश करण्याचं त्या ठिकाणी काम करणार आहोत. आणि 23 तारखेला लक्ष्मी दहिवडीला आम्ही ओपनिंग काम करणार आहोत. आणि 3-4 दिवसात तुम्हाला कामाची सुरुवात त्या ठिकाणी होताना दिसेल. तुम्ही स्वतः जाऊन शहानिशा करू शकता. कलेक्टरशी आत्ताच मीटिंग झाली. कलेक्टरनी पण या सगळ्या कामासाठी NOC आमच्या हातात प्राप्त आहे. NOC घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम सुरू करत आहोत. तर एवढंच. मग तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि आशीर्वादाची गरज आहे. माझ्यासोबत ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या इच्छेनुसार, त्यांच्या संमतीनुसार लोकशाही पद्धतीने आम्ही हे क्रांतिकारी काम पुढे नेत आहोत आणि कामाची सुरुवात करत आहोत. माझ्यानंतर अरुण कृष्णमूर्ती जे या संस्थेचे फाउंडर आहेत, EFI, ते तुमच्यासमोर एक प्रेझेंटेशन देतील. ते काही दिवस इथे आहेत. त्यांनी ड्रोनच्या माध्यमातून सर्वे पण
काही दिवसापासून इथे केला आहे. आमचे तालुका अध्यक्षांनी खूप मोठं सहकार्य केलं आहे. ह्याच्यात सर्वे करून गाव निवडायचं काम तालुका अध्यक्षांनी केलं आहे. सगळ्यांना घेऊन आम्ही हे काम सोलापुरात सुरू करत आहोत. किंवा प्रेझेंटेशन नंतर घेऊ शकतो, पण हे प्रेझेंटेशन तुमच्यासोबत शेअर करणं पण गरजेचं आहे. एवढंच या ठिकाणी सांगते. धन्यवाद.